लोकसभेनंतर केजरीवालांसारखी माझ्यावर कारवाई होईल। आमदार रोहित पवार यांनी आता मोठा दावा केलाय। भाजपच्या कोर कमिटीच्या लोकांनी मला माहिती दिली, लोकसभा होऊ द्या तुझ्याकडेच बघूच अशा धमक्या आल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। मात्र धमक्यांना आम्ही घाबरत नाही अशा प्रकारची ठाम भूमिका देखील रोहित पवारांनी घेतली। मला माहित होतं की राजकीय भूमिका घेत असताना म्हणजे साहेबांची बाजू विचाराच्या बाजूने राहण्याची भूमिका जेव्हा मी घेत असतो ती भूमिका घेतल्यानंतर माझ्यावर कारवाई होणार म्हणजे होणार हे मला माहित होतं। पण कारवाई होणार हे माहित असताना जेव्हा तुम्ही भूमिका घेता त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि ती भूमिका आपल्या जीवनामध्ये घेणं फार महत्त्वाचं आहे। लोक सांगतात म्हणून हे करायचं ते करायचं हे होऊन चालत नाही। आमच्यावर बऱ्याच कारवाई झाल्या, अजून बऱ्याच कारवाई होतील। भाजपच्या कोर कमिटीच्या लोकांनी मला माहिती दिली, लोकसभा होऊ द्या तुझ्याकडे बघूच अशा धमक्या असल्याचंही आमदार रोहित पवारांनी म्हटलंय। मात्र धमक्यांना आम्ही घाबरत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। केजरीवालांसारखी माझ्यावर ही कारवाई होईल अशा प्रकारचं एक मोठं वक्तव्य आता आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे। धमक्यांना आम्ही घाबरत नाही अशा प्रकारची भूमिका जरी रोहित पवारांनी घेतली असेल तरी रोहित पवारांचं एक मोठं वक्तव्य आता समोर आलेलं आहे। आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर केजरीवालांसारखी माझ्यावर कारवाई होईल असा मोठा दावा आता आमदार रोहित पवारांनी केलाय। भाजपच्या कोर कमिटीच्या लोकांनी मला याबाबतची माहिती दिली आहे, लोकसभा होऊ द्या तुझ्याकडे बघूच अशा धमक्या देखील दिल्या। या बाबतीचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल आपल्यासोबत जोडलेले आहेत। राहुल, आमदार रोहित पवार यांनी आता एक मोठं वक्तव्य केलंय, मोठा दावा केलाय, लोकसभा निवडणुकीच्या नंतर अरविंद केजरीवाल यांच्यासारखीच माझ्यावरती कारवाई होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय। तशा प्रकारच्या धमक्या देखील त्यांना येणार असं त्यांनी सांगितलंय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? आमदार रोहित पवार हे आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत। आता काही वेळापूर्वी त्यांची एमपीएससी ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, त्यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीत बोलताना रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। काही भाजपच्या लोकांनी म्हणजे जे लोक भाजपच्या कोर कमिटीमध्ये आहेत त्यांनीच असे सांगितले आहे की लोकसभा निवडणुकीनंतर अरविंद केजरीवाल यांच्यासारखी कारवाई तुमच्यावर होणार आहे, म्हणजेच भाजप हे रोहित पवार यांना जेलमध्ये टाकणार आहेत असाच उद्देश यातून निघत आहे। लोकसभा होऊ द्या तुमच्याकडे बघतो तुमचा अरविंद केजरीवाल करू असे मोठे विधान रोहित पवार यांनी आता काही वेळापूर्वी इंदापूरमध्ये केलेले आहे। नक्कीच राहुल, या वक्तव्याचे नेमके आता परिणाम काय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकीकडे भाजपच्या कोर कमिटीच्या लोकांनीच मला माहिती दिली असं त्यांनी म्हटलं होतं, लोकसभा होऊ दे तुझ्याकडे बघूच अशा धमक्या आल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे आता भाजपच्या व्यक्तींकडून यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद राहुल या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।